पुणे शहरातला मध्यवर्ती परिसर, वर्दळीचा रस्ता असलेला अप्पा बळवंत चौक. दुपारची वेळ. PMPML ची एक बस रस्त्यावरून धावत आली आणि अशी अचानक वळली. काही काळाच्या आत ही बस बाजूला असलेल्या दुकानात घुसली. पाठोपाठ लोक जमा झाले. पुण्यातल्या या घटनेत नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून. पुण्यात अप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दुपारच्या वेळी रस्त्यावर नेहमीसारखी वाहनांची ये-जा सुरू होती. त्याच वेळी PMPML म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाची एक बस समोरच्या रस्त्यावरून आली. पण अचानक या बसनं डाव्या बाजूला वळण घेतलं आणि काही काळाच्या आत ही बस थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरली. ही घटना घडल्यानंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पण ज्या दुकानात ही बस घुसली त्या दुकानाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. या सगळ्या घटनेचा थरार CCTVत कैद झालाय. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. वडगाव ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी ही बस आहे. बस क्रमांक 23 ला हा अपघात झाला. ही बस अप्पा बळवंत चौकातून जात असताना हा अपघात झाला. ही बस स्वारगेट आगाराची असून ती भाडेतत्वावर चालवली जात होती अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी या चौकात नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट फुटपाथ ओलांडून एका दुकानात शिरली. बस वेगानं दुकानात घुसल्यानं मोठा आवाज झाला आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवानं दुपारी रस्ता आणि संबंधित दुकान परिसरात नेहमीपेक्षा गर्दी कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये. मात्र दुकानाचं फर्निचर आणि साहित्याचं मोठं नुकसान झालंय. आता PMP प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी झाली याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनानं संबंधित बस चालकाला तातडीनं निलंबित केलंय. तर या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच PMP प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासाअंती PMP प्रशासनानं बस चालक बाळू चव्हाण याला अपघातासाठी जबाबदार धरत तातडीनं निलंबित करण्याचे आदेश दिलेत. या अपघातामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलंय. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीला पुढच्या 7 दिवसात आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त बस सध्या प्रवासी सेवेतून बाजूला करण्यात आली आहे. या बसची सविस्तर तांत्रिक तपासणी तज्ज्ञांकडून केली जाते. तसंच पोलिसांनी आणि PMP प्रशासनानं परिसरातलं CCTV फुटेजही ताब्यात घेतलंय. या फुटेजच्या आधारे अपघात घडला तेव्हा बसचा नेमका वेग किती होता आणि चालकाच्या हालचाली कशा होत्या याची पडताळणी केली जाते. चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर अधिक कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसच्या देखभालीचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.